बुधवारी रात्री उशिरा नागपूर शहरात जवळ खापरखेडा येथील अण्णा मोड ते चनकापूर रस्त्यावर एका मध्यधुंद चालकानं धडकपणे कार चालवत धुमाकूळ घातला। अतिक्रमणामुळे अरुंद झालेल्या रस्त्यावर त्यानं आधी एका 4 चाकी वाहनाला धडक दिली। त्यानंतर 3 दुचाकींना चिरडून तो घटनास्थळावरून पळून गेला। या रस्त्यावरील अतिक्रमण हे अपघाताचं कारण ठरलं अशी परिसरात चर्चा आहे। मिळालेल्या माहितीनुसार रस्त्यालगत वाढलेल्या अतिक्रमणामुळे हा मार्ग अतिशय संकरा झाला आहे। याच कारणामुळे चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटलं। सर्वप्रथम त्याने एका 4 चाकी वाहनाला धडक दिली। त्यानंतर 3 दुचाकींना जोरदार धडक देत त्यांना चिरडलं। या अपघातात 2 युवक गंभीर जखमी झाले आहेत। एका युवकाचा पाय तुटला असून दुसऱ्याच्या डोळ्याजवळ गंभीर दुखापत झाली आहे। दोघांनाही तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी चालकाला पकडण्याचा प्रयत्न केला, मात्र आरोपीनं अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून पळ काढला। स्थानिकाच्या म्हणण्यानुसार चालक मद्यधुंद अवस्थेत होता। दरम्यान या घटनेनंतर प्रशासनावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे। रस्त्यालगत झालेले अतिक्रमण वेळेत हटवण्यात का आले नाहीत असा सवाल नागरिकांकडून केला जात आहे। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे। फरार आरोपीचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे। नागरिकांनी मद्यधुंद आणि बेफाम वाहन चालवणाऱ्यांवर तसेच अतिक्रमण करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे।